सर्वत्र राज्यभरात अनंत चतुर्दशीचा उत्साह पाहायला मिळतोय। 10 दिवस आदरातिथ्य स्वीकारल्यानंतर बाप्पा आज मात्र आपल्या गावी निघालाय, पण अर्थातच वचन देऊन पुढल्या वर्षी लवकर येण्याचं। थेट जाऊया लालबागच्या राजाच्या सभामंडपात। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे त्या ठिकाणी आहेत। मीनाक्षी, ही शान कोणाची, लालबागच्या राजाची असं म्हटलं की अवघा सभामंडप जे होतं राजाचं ते दणाणून निघालायचं। गेली 10 दिवस किंबहुना 11 दिवस, यावेळी गणेशोत्सव 11 दिवसांचा होता। 11 दिवस केवळ आणि केवळ दुपारतीचा गंध, आरतीचे सूर कानी पडत होते आणि ही शान कोणाची, लालबागच्या राजाची असं म्हणत लालबाग परळचा सगळा परिसर दणाणून गेलेला होता। आज मात्र तो क्षण आलाय जड अंतःकरणानं आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा। तर लालबाग म्हटल्यावरती उत्साहाचा माहेरघर म्हटलं जातं आणि तोच उत्साह काय असतो नेमका हा आज आपल्याला लालबागच्या या सगळ्याच परिसरात पाहायला मिळणार आहे। खरं तर आता लालबागच्या राजाची आरती थोड्याच वेळात होईल। आपण पाहतोय की कशा पद्धतीत गणेश भक्त असतील किंवा मग कार्यकर्ते असतील त्यांची ही गर्दी पाहायला मिळते। आणि एकीकडे आपण पाहतोय की दरवर्षी स्वरांजली या बँड पथकाला जे आहेत, वादकाला जे आहे ते मान दिला जातो आणि त्याच मान सन्मानाने आपण पाहतो की कशा पद्धतीत थाटामाटामध्ये लालबागच्या राजाला या ठिकाणी मिरवणुकीमध्ये मानवंदना जी आहे ती दिली जाते। आपण पाहतोय आता थोड्याच वेळामध्ये लालबागच्या राजाची उत्तर पूजा संपन्न होईल आणि त्यानंतर आरती सुरू होईल। खरं तर प्रत्येक या ठिकाणी आलेला गणेश भक्त जो आहे तो बाप्पाच्या म्हणजे राजाच्या या मिरवणुकीमध्ये मोठा उत्साह आणि मोठ्या जल्लोषामध्ये बाप्पाचा या मिरवणुकीच्या दरम्यान स्वागत करेल। खरं तर आपण पाहतोय की ठिकठिकाणी मोठमोठे हार असतील किंवा मग पैशांचे हार असतील ते राजाच्या स्वागतासाठी लावले जाणार आहेत आणि तिथेच आपण पाहतोय की मुख्य प्रवेशद्वारावरती एक वेगळा जल्लोष जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यासाठीच खरं तर राजशाही पद्धतीत दरवर्षी। मीनाक्षी, आत्ताची लालबागच्या सभामंडपातली दृश्य आहेत ना ती फार बोलकी आहेत। हे जे सगळे कार्यकर्ते आहेत गेली 11 दिवस अहोरात्र काहीही पाहत नव्हते, अहोरात्र केवळ आणि केवळ बाप्पाच्या सेवेत दंग झालेले होते। आज मात्र तो प्रत्येक कार्यकर्ता बाप्पाच्या चरणी नतमस्तक होताना दिसतोय आणि अर्थातच सांगतोय पुढल्या वर्षी लवकर ये। आणि असाच तो उत्साह चैतन्य सर्वत्र नांदुते। हे कार्यकर्त्यांचा जो उत्साह आहे, कार्यकर्त्यांमध्ये असलेलं चैतन्य हे बरंच काही सांगून जात आहे, कारण उद्यापर्यंत बाप्पाची ही विसर्जन मिरवणूक चालत असते। मीनाक्षी, निश्चितच आपण पाहतो लालबागच्या राजाची ही विसर्जन मिरवणूक जवळपास 24 तास जी आहे ती चालते आणि या 24 तासामध्ये ठिकठिकाणी राजाचं जल्लोषात स्वागत केलं जातं। सध्या लालबागच्या राजाची ही थेट दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवूया, कारण लालबागच्या राजाच्या इथे जे कार्यकर्ते 10 दिवस आपले सगळे दिवस रात्र जी मेहनत करतात आणि इथे येणाऱ्या गणेश भक्तांसाठी जी सेवा देतात ती ही संपूर्णतः पूर्ण होत असताना आज लाडक्या गणराजाच्या या विसर्जन मिरवणुकीमध्ये आपण पाहतोय की प्रत्येक येणारा गणेश भक्त जो आहे तो मोठ्या उत्साहात असतो आणि सगळ्यांचेच डोळे जे आहेत आपण पाहू शकतो या ठिकाणी आता बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला मीनाक्षी सुरुवात होतीये। थोड्याच वेळात तुमच्याशी पुन्हा एकदा आपण संवाद साधणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।